नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू लर्न a lesson for the student of BS second year same fourth. It is a lesson from English compulsory. Actually it is a chapter number 4th and the title of the story is The Story of an Hour. In Marathi एका तासाची गोष्ट. It is written by Kate Chopin. Kate Chopin means Catherine of Lahart. In St. Louis, Missouri, she is a feminist author. She dealt with issues of feminine sexuality, marital mistrust, and betrayal. ही जी लेखिका आहे केट चोपिन ही स्त्रीवादी लेखिका आहे. म्हणजे ती स्त्रियांच्या भावना आणि समस्यांचं वर्णन आपल्या लेखणीतून करते आणि म्हणून तिला फेमिनिस्ट रायटर म्हणजे स्त्रीवादी लेखिका असं म्हटलं जातं. अबाउट द चॅप्टर, द स्टोरी इज ऑन अकाउंट ऑफ द इनर फीलिंग ऑफ द वुमन. दो शी लुक्स हॅपी इन हर मॅरेज लाईफ, she is actually sad due to a lack of personal liberty. Liberty is the most important thing for an individual. It explains how a woman always tries to get personal space in traditional relationship. तर हा जो धडा आहे, ही जी स्टोरी आहे, एका स्त्रीच्या भावना चित्रित करणारी आहे. विशेषतः एखादी मॅरिड स्त्री आहे, ती लोकांना वाटते की खुश आहे, सुखी आहे, पण कुठेतरी तिचं मन दुखते कारण तिला स्वातंत्र्य नसते, पर्सनल फ्रीडम नसते. अशाच एका स्त्रीच्या भावनांचं वर्णन या स्टोरीच्या माध्यमातून लेखिकेने सुंदर शब्दातून केलेलं आहे आणि सार्वत्रिक स्त्रियांच्या मनातील जे दुःख आहे पर्सनल फ्रीडमच्या बाबतीत ते व्यक्त करण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. तर स्टोरी आपल्याला हे समजायची असेल तर वी हॅव टू नो द कॅरेक्टर इन दिस स्टोरीज. देर आर 4 कॅरेक्टर्स. पहिलं जे कॅरेक्टर आहे ते आहे लुईस मॅलार्ट. ही एक मॅरिड वुमन आहे. सेकंड कॅरेक्टर तिचं हजबंड आहे, त्याचं नाव आहे बेटली मॅलार्ट. तिसरा कॅरेक्टर आहे जोसेफिन, हे आहे लुईस मॅलार्टची बहीण. आणि चौथं जे कॅरेक्टर आहे ते आहे रिचार्ड्स, की जो हा बेटली मॅलार्ट आहे त्याचा मित्र आहे. आणि ही स्टोरी म्हणजे मिसेस अँड मिस्टर मॅलार्टच्या घरी घडलेला प्रसंग आहे. मिसेस लुईस मॅलार्ट इज अ यंग वुमन अफेक्टेड बाय हार्ट प्रॉब्लेम. She is married to Mr. Mallard. He is a young and noble man. He loves and cares for her. For the world, both are happy. In fact, Mrs. Mallard does not have any worldly problem with Mr. Mallard, but she was eagerly looking for personal space. Due to a lack of private space, she was sad about her relationship. She never shows it in any way. Because of her marriage, she is subjected to restriction and domestic slavery. She lacks freedom. She feels marriage life as arrested in the golden castle. तर हे जे पती पत्नी आहे असं वाटतं की फार सुखी आहे, आनंदी आहे, पण मिसेस मॅलार्ट काही तेवढी आनंदी नाही. बिकॉज as a married woman she have some restriction. विवाह झाल्यामुळे तिच्यावर काही बंधने आलेली आहेत आणि म्हणून तिचं दुःख ती व्यक्त करू शकत नाही. तिचा विवाह आणि वैवाहिक जीवन एक प्रकारे सिंबल आहे डोमेस्टिक स्लॅव्हरी, म्हणजे घरगुती गुलामगिरी. अशा प्रकारे वैवाहिक जीवनाचं ती वर्णन करते. ती सतत स्वतःचा स्पेस आणि फ्रीडम शोधण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून हे जे सुखी संसाराचं तिचं जे जीवन आहे त्याला ती एक प्रकारे गोल्डन कॅसल म्हणजे सोनेरी राजवाड्यामध्ये अरेस्ट केलेली आहे. तिची एक प्रकारे
त्या राजवाड्यामध्ये तिला अटक झालेली आहे, अशा प्रकारच्या भावना तिच्या मॅरेज लाईफ बद्दल ती व्यक्त करते. मिस्टर ब्रेटली मॅलार्ड, हा जो मिस्टर मॅलार्ड आहे नोबल बिझनेसमॅन आहे. ही लव्स अँड केअर फॉर मिसेस मॅलार्ड इन द ट्रॅडिशनल वे. दोघं पती पत्नीमध्ये काही झगडा नाही, भांडण नाही, प्रॉब्लेम नाही, दोघं एकामेकावर प्रेम करतात. तरीही इनर फिलिंग आहे या मिसेस मॅलार्डची की तिला व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही. तिचं जे स्वातंत्र्य आहे ते या वैवाहिक बंधनामुळे संपुष्टात आलेलं आहे, याचं तिला दुःख आहे. आणि अशा प्रकारचं दुःख संपूर्ण जागतिक महिलांच्या मनामध्ये असू शकते की ज्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुखी आणि आनंदी दिसतात. एक न्यूज येते त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये, न्यूज ऑफ अ रेल रोड ऍक्सिडेंट ऑफ मिस्टर मॅलार्ड अँड इट्स इफेक्ट. तर पतीचं एका ऍक्सिडेंट मध्ये निधन होते याची बातमी येते आणि त्या बातमीचा तिच्यावर काय परिणाम होतो. लुईस मॅलार्ड इज ॲट होम. हर सिस्टर जोसेफिन अँड हर हजबंड्स फ्रेंड रिचार्ड come to tell her that her husband Bradley Mallard was killed in a railroad accident. Richard had been at the newspaper office when the news broke, and it took Josephine with him to spread the news to Louise Mallard. Since they are afraid of aggravating her heart condition. On hearing the news of the death of her husband, Louise is grief-stricken, locks herself in her room and weeps. तर एके दिवशी काय होतं की हा जो रिचार्ड आहे हा न्यूजपेपर मध्ये काम करतो ऑफिसमध्ये. त्याला माहित होते की एक रेल्वे ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये हा मिस्टर मॅलार्डचा मृत्यू झाला. ही बातमी सांगण्यासाठी तो येतो या मिसेस मॅलार्डच्या घरी आणि ही हार्टचे पेशंट आहे म्हणून हिला ही बातमी कशी सांगावी यासाठी तो तिच्या बहिणीला म्हणजे जोसेफिनला सोबत घेतो. दोघं मिळून ही बातमी मिसेस मॅलार्डला सांगते. तिला ऑब्विसली प्रचंड दुःख होतो, ती रडायला लागते आणि एका रूम मध्ये स्वतःला ती लॉक करून घेते. On the news about her husband's death, she realized something wonderful and terrible at the same time. The death of her husband was a way to gain freedom for her. At first, she became very upset but quickly found peace and the joy of freedom. She was excited for the opportunity to live for herself. She keeps repeating the word free. She put herself in a room alone. Her sad emotions vanished soon and she was feeling the delight of freedom. तर ही दुःखकारक बातमी जेव्हा तिला समजते पतीच्या निधनाची, she shocked, she is weeping and lock herself in a room. तिला दुःख होते, ती स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेते. पण काही वेळानं she is thinking something different. ती थोडेसे वेगळा विचार करायला लागते. and the death of her husband she takes as a way of freedom. तर पतीचा मृत्यू तिला तिच्या स्वातंत्र्याचा मार्ग खोलताना जाणवतो आणि म्हणून तिला आनंद होतो. पतीच्या मृत्यूनंतर तिला काही वेळानं आनंद व्हायला लागते कारण वैवाहिक जीवनाच्या बंधनातून तिची सुटका होणार असते आणि तिला फ्रीडम मिळणार असते आणि म्हणून तिला पतीच्या निधनानंतर दुःख न होता आनंद होतो. She take it as an opportunity to live for herself. तिला आता ही संधी वाटते स्वतंत्रपणे जगण्याची आणि तिच्या तोंडातून खूप वेळा असे शब्द बाहेर निघतात, फ्री फ्री, स्वतंत्र स्वतंत्र, आझादी. आणि म्हणून तिचे ज्या इमोशन्स आहेत, सॅड्स आहेत, त्या व्हॅनिश, अदृश्य होतात आणि ती डिलाइट फील करते, तिला आनंद होतो स्वातंत्र्याचा, आझादीचा. सिग्निफिकन्स ऑफ एन ओपन विंडो. खुल्या खिडकीचं सिग्निफिकन्स, महत्व, हा खूप महत्वाचा भाग या स्टोरी मधला. Generally, an open window is taken as a symbol of freedom and liberty. Mrs. Mallard was in front of an open window.
She watches through the open windows, smelling the recent rain and seeing the spot of blue coming through the clouds. She hears a street sailor and birds chirping. Someone somewhere was singing. The words seemed to have gone on change. In that moment, she stares at the sky and senses an ideas coming to her. Then she said to herself, free. The open window plays a role in providing a way to convey her eagerness for freedom. तर एका रूम मध्ये ती स्वतःला आता बंद करते आणि खिडकीच्या समोर जाऊन उभी असते तिच्या रूमच्या आणि खिडकी ओपन असते. जी ओपन खिडकी आहे इट इज अ सिम्बल ऑफ फ्रीडम. हे जणू स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. शी कॅन लुक आउटसाइड द विंडो अँड सी फीलिंग द सेंट ऑफ द रेन. पावसाचा सुवास तिला येते, फुलझाडांची हालचाल तिला दिसते, ढगांचं वावरणं तिला दिसते, समोर पक्षी गाणे गाताना तिला ऐकू येते आणि एखादा फेरीवाला मोठ्याने आवाज देताना तिला ऐकू येते. जणू काही ती आता पूर्णपणे मुक्त झालेली आहे, स्वतंत्र झालेली आहे आणि म्हणून तिला आता खूप आनंद होतो. अशा प्रकारे हे जे ओपन विंडो आहे इट इज अ सिम्बल ऑफ फ्रीडम and it used to convey the emotions of Mrs. Mallard after the death of her husband. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये तिला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजतो आणि आपण स्वतंत्र झालो यामुळे ती अतिशय खुश होते. मिसेस मॅलार्ड सडन डेथ. पण अचानक तिचा मृत्यू होतो. का होतो ते पण फार विचित्र स्टोरी आहे. The news of her husband's death was a shock and hope for freedom for her. It was a moment of sadness and happiness at the same time. She overcame her sadness and began to dream of personal liberty. Now there were no restrictions for her. It was the beginning of a new life for her. For the world, she was very sad and upset about the news. His sister took her out of the room carefully. In the door, suddenly she sees her husband alive. आता काय झालं की when she heard the news of accident and killing of her husband, she became a shock and sad. जेव्हा पतीच्या मृत्यूची बातमी तिला समजते तेव्हा तिला अत्यंत दुःख होतो, तिला धक्का बसतो. ती स्वतःला एका रूम मध्ये बंदिस्त करून घेते, पण ओपन विंडोच्या समोर जाऊन तिला एक प्रकारे फ्रीडमची अनुभूती होते आणि मग ती खुश होते. तर बाहेरच्यांना असं वाटतं की ती फार दुःखात असेल, स्वतःचं काही करून घेईल आणि म्हणून तिची बहीण जोसेफिन ट्राय टू ब्रिंग हर बॅक. तिला वापस आणण्याचा प्रयत्न करते, खिडकीच्या बाहेर म्हणजे त्या रूमच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा ती त्या रूमच्या बाहेर येते सडनली शी सीज हर हजबंड इज अलाइव्ह. जशी ती बाहेर येते तसं तिला तिचा नवरा जिवंत दिसतो. कारण ती जी न्यूज असते ती खोटी असते, तो काही ऍक्सिडेंट मध्ये मेलेला नसतो. आता मेलेला नवरा जेव्हा जिवंत तिच्या समोर दिसते तेव्हा एखाद्या स्त्रीला आनंद होईल की दुःख होईल? ऑब्विसली आनंदच व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी थोडेसे वेगळं घडतं. Mr. Mallard was not killed in that accident. He was not on the accident scene. The news of his death was false. Richard tried to prevent her from seeing her living husband. Suddenly she shocked and collapsed on the floor. Later, doctor found that Mrs. Mallard's death was caused by joy that kills. As her heart was unable to resist the shock of seeing her husband alive and well. In fact, she dies of grief. She dies at the end of the story because of the grief of losing her freedom, which she had some time before. The fear of getting back to restrictions shock her and she dies. Now, she suddenly says her husband is alive. He was not dead in that accident. Obviously he was not at the scene of the accident. तो त्या ऍक्सिडेंट मध्ये नव्हता, त्या ठिकाणी नव्हता. ती बातमी फॉल्स होती.
आता हिला जेव्हा बाहेर आणलं जातं आणि अचानक तिचा तो नवरा जिवंत नवरा येतो, तर ते तो रिचार्ड आणि जोसेफिन प्रयत्न करते की सी कुड नॉट सी हर हजबंड लिव्हिंग हजबंड, तिला तो जिवंत नवरा दिसू नये कारण तिला एकदम शॉक बसेल आणि ती आधीच हार्टची पेशंट आहे, कदाचित तिला हृदयविकाराचा झटका येईल. पण हे जे मिसेस मॅलार्ड आहे तिला तो जिवंत नवरा दिसतो. पण यावेळेस काय व्हायला पाहिजे की तिला खुशी व्हायला पाहिजे. ती पडते, कोलॅप्स ऑन द फ्लोअर अँड डाईट. ती पडते आणि मरते. मग सगळ्यांना काय वाटतं की तिला अतिशय आनंद झाला आणि त्यामुळं तिला हृदयविकारात झटकाला आणि म्हणून ती मेली. कारण नवरा अचानक जिवंत दिसला म्हणून साहजिकच एखाद्या पत्नीला खूप आनंद होतो आणि असाच आनंद हिला पण झाला असेल मिसेस मेलार्डला आणि म्हणून हृदयविकार झटकाने ती आनंदामुळे मेली असेल. बट रियालिटी काय असते, सी डाएड द शॉक ऑफ सॅडनेस. तिला आनंद नाही, दुःख झालं नवरा जिवंत पण, बिकॉज सी अंडरस्टँड दॅट इट इज द एंड ऑफ हर फ्रीडम. नवरा जिवंत असणे म्हणजे माझ्या स्वातंत्र्याचा एंड आहे. आता मला जे काही स्वातंत्र्य मला मिळणार होतं ते मिळणार नाही याचं दुःख तिला होते आणि म्हणून हृदयविकार झटकाने ती मरते. जॉय दॅट किल्स. ती आनंदाच्या भरात मेली नाही नवऱ्याला जिवंत पाहून, तर नवऱ्याला जिवंत पाहून तिला दुःख झालं आणि म्हणून ती मेली. तर तिला दुःख कशामुळे झालं, नवरा जिवंत आहे याचा अर्थ माझ्या पुन्हा बंधन आलेत, माझं स्वातंत्र्य पुन्हा संपलं, माझ्या रिस्ट्रिक्शन्स आलेत, माझ्यावर निर्बंध आलेत, आता मला पुन्हा स्वातंत्र्य जगता येणार नाही. या दुःखाने ती मरते. आता या संपूर्ण स्टोरीमध्ये सिच्युएशनल आयरनी आहे, एक विडंबना आहे, एक विचित्रच परिस्थिती आहे. ती कशी? It occurs when something happens that is totally different from what is expected. म्हणजे ज्याचं एक्सपेक्टेशन, जे अपेक्षित असतं त्याच्या डायरेक्ट विरुद्धात घडतं. नवरा मेलेला अपेक्षित आहे पण नवरा जिवंत आहे. मग मेलेला नवरा जिवंत पाहिल्यानंतर आनंद व्हायचा, तिला दुःख होते. लोकाला वाटते आनंदामुळे मेली तर ती दुःखामुळे मेलेली असते. इट इज कॉल्ड सिच्युएशनल आयरनी, म्हणजे परिस्थितीचे विडंबना. द स्टोरी इज अ गुड एक्झाम्पल ऑफ इट. मिसेस मॅलार्ड फील्स हॅपी अँड जॉयफुल आफ्टर लर्निंग दॅट हर हजबंड हॅज डायड इन्स्टेड ऑफ विपिंग. नवरा मेल्यानंतर रडणं सोडून तिला आनंद होतो, बिकॉज नवरा मरणं म्हणजे स्वातंत्र्य मिळणं असं तिला वाटतं. when she sees her husband alive, पण जेव्हा तिला नवरा जिवंत दिसते तेव्हा तिला आनंद व्हायचा. तर she died out of sorrow, दुःखाने ती मरते. or losing her freedom, दुःख कशाचं, तर आपलं स्वातंत्र्य बाधित होणार, आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. नवरा जिवंत याचा आनंद नाही, तर माझं स्वातंत्र्य निघून जाईल याचं तिला दुःख आहे आणि यालाच म्हणतात सिच्युएशनल आयरन. तर हे या स्टोरी बद्दल आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला. विचित्र स्टोरी आहे, फार चांगली स्टोरी आहे आणि युनिव्हर्सल ट्रूथ पण आहे. स्त्रियांना वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळत नाही आणि आनंद याचा मिळत नाही की त्यांच्यावर सगळं रिस्ट्रिक्शन्स, बंधनं असतात. ते एक प्रकारे सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होऊन जातात आणि त्या सतत स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्नरत असतात, त्यांची तशी इच्छा असते. तर यानंतर आपण पाहणार आहोत या स्टोरीवरले काही MCQs. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड मिसेस मॅलार्ड सफर फ्रॉम. कशाने ती बिमार होते? शी वॉज अ हार्ट पेशंट, हार्ट एलिमेंट. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ डज मिसेस मॅलार्ड रिॲक्ट वेन शी हिअर्स द न्यूज. तर मृत्यूची बातमी तिला मिळाल्यानंतर ती काय रिॲक्ट करते? तर शी क्राईज अँड वेल. सुरुवातीला ती रडते, विलाप करते. तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज मिसेस मॅलार्ड्स फर्स्ट थॉट आफ्टर शी हिअर्स ऑफ द डिमाइज ऑफ हर हजबंड. तर मृत्यूची बातमी जेव्हा तिच्याकडे येते तेव्हा पहिल्यांदा तिच्या मनामध्ये कोणते विचार येते? दॅट शी इज अलोन. ती आता एकटी आहे असं तिला वाटतं. चौथा क्वेश्चन आहे, मिसेस मॅलार्ड हॅड अ मॅरेज. तर कसं मॅरेज लाईफ होतं तिचं? हॅपी मॅरेज लाईफ होतं.
त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट हॅड मिसेस मॅलार्ड प्रेड फॉर ड्युरिंग हर मॅरेज. तर तिचा जेव्हा विवाह सुरू होता तेव्हा ती कोणती प्रार्थना करते. दॅट लाईफ शुड बी शॉर्ट, की आयुष्य फार छोटं असावं, हे लवकर संपून जावं अशी ती प्रार्थना करते. शेवटचा क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स वेन मिसेस मॅलार्ड वॉक्स डाऊन द स्टेअर्स. जेव्हा ते पायरीवरून खाली येते तेव्हा काय घडतं. हर हजबंड वॉक्स इन, तिचा नवरा जिवंत असतो आणि तो चालत येताना तिला दिसतो. तर अशा प्रकारे ही स्टोरी आणि या स्टोरीवरले प्रश्नही आपण आता संपवले. आपण याच्यातून काय शिकू शकतो, की तुमच्यावर अवलंबून असलेल्या स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करा. कारण जगात सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रिय गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्य, जे प्रत्येकालाच हवंसं असते. स्वातंत्र्य नसेल आणि बाकी किती सुख समाधान असेल तर ते काही फार जास्त कामाचं नसतं, हे या स्टोरीवरून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून ट्राय टू ऑफर फ्रीडम अँड पर्सनल स्पेस टू द वुमेन हु इज डिपेंड्स ऑन यू. तर अशा प्रकारे स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी स्टोरी आपण या ठिकाणी संपवली. तुम्हाला जरी स्टोरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास करा, अभ्यास एन्जॉय करा. See you again next time. Thanks you very much.